तर आज आपण निघालो आहोत केदारनाथला। तर आम्ही बोरिवलीवरून आपली 19019 म्हणजेच बँड्रा टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेस पकडली, जी आपल्याला 31 तास 25 मिनिटांनी पोहोचवणार हरिद्वारला। बेसिकली तुम्हाला केदारनाथला जाण्यासाठी हरिद्वारपर्यंत किंवा ऋषिकेश स्टेशनपर्यंत पोहोचावं लागतं। तर तिकडे बेसिकली 2 ट्रेन जातात मुंबईवरून, आम्ही जी पकडली ती, आणि अजून एक आहे ती LTD हरिद्वार AC एक्सप्रेस 12171। प्रवास करता करता आम्हाला कळलंच नाही आमचे 2 रात्र कसे निघून गेले, आणि फायनली आम्ही पोहोचलो हरिद्वार स्टेशनला। हरिद्वार स्टेशनला पोहोचल्या आम्ही मस्तपैकी छोले कुलचे खाल्ले तिकडचे, आणि वेट अजून आपला प्रवास संपलेला नाही। आपल्याला जायचं आता केदारनाथच्या पायथ्याशी म्हणजेच गौरीकुंडला, आणि तिथपर्यंतचा डिस्टन्स आहे 250 किलोमीटर। पण वेट, त्याच्या आधी आपण चाललो आहे देवप्रयागला। तर हे बघा, हे आहे देवप्रयाग इथे अलकनंदा आणि भागीरथी या दोन्ही नद्यांचा संगम होतो, आणि इकडेच्या पाण्यामध्ये एक वेगळंच डिवाइन पॉवर आहे, ते तुम्हाला आंघोळ केल्यावर तिथे जाणवेल। आणि तिकडनं आम्ही धारी देवीला गेलो, आणि हे सगळे पॉईंट आपल्याला केदारनाथला जातानाच लागतात। आपण सकाळी हरिद्वारवरून निघालो होते, आता रात्र झाली तरी पण आपण केदारनाथच्या पायथ्याशी पोहोचलो नाही। तर आम्ही फायनली फाटाला थांबलो, ते हॉटेलमध्ये स्टे केला, आणि तिकडनं सकाळी झाल्यावरती आम्ही आलो फाटापासून सोनप्रयागला। आता सोनप्रयाग नंतर पण थोडी ट्रेक आहे, त्याच्यानंतर आपल्याला तिकडनं जीपमधून येतात वरतीपर्यंत, आणि जीपमधून पोहोचल्यानंतर आपण फायनली पोहोचतो गौरीकुंडला। आपली खरी ट्रेक आहे ती आत्ता चालू झाली आहे, कारण इथून आपल्याला 18 किलोमीटर वरती चालत जायचं आहे। आणि चॅलेंजिंग पार्ट्स हे असे आहेत की रस्ता आहे तो सरळ नाही आहे, खडबिडीतून जायचं आहे, आणि त्याच्यानंतर पण हे समोरून जे गाढवं तुम्ही येताना बघता तेवढे चढताना इंटरप्ट करताना खूप इरिटेट होतं, आणि जसं मी वरती येतो तशी थंडी वाढत जाते। आम्ही सकाळी ट्रेक 10 वाजता चालू केली, ती रात्री आमची 10 वाजता संपली, आणि आम्ही टेंटमध्ये पोहोचलो। दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन आम्ही केदारनाथ मंदिरात जवळ गेलो, आणि बघतो तर काय, एवढी मेहनत करून अचानक जो स्नोफॉल चालू झाला ते बघून मी इतका सरप्राईज झालो, कारण मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम स्नोफॉल बघत होतो विथ केदारनाथ। आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल आणि तुम्हाला ट्रेक करायला जमत नसेल तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे हेलिकॉप्टर, ते काही वेळातच तुम्हाला केदारनाथच्या टुवर्ड्स पोहोचवतं। आणि तिकडनं आम्ही वरती कालभैरवाच्या मंदिरात गेलो, आणि तिकडनं जो व्ह्यू होता आणि पूर्ण जे केदारनाथ दिसत होतं आजूबाजूला, आणि कैलास पर्वत जे दिसत होते अमेझिंग, आणि ते पण स्नोफॉल चालू होताना इतकं ते सुंदर दृश्य होतं, आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स। ट्रेक करत असताना मी एक गोष्ट नोटीस केली की जेवढी पण यंग जनरेशन आहे मेजर, ती सगळी येत होती घोड्यांवरून, हेलिकॉप्टरवरून। जर तुम्हाला केदारनाथची सुंदरता खरंच बघायची असेल तर तुम्ही या चालत, आणि केदारनाथची ट्रेक आहे ते तुम्हाला लाईव्ह जगायला शिकवते। आणि आमचं जसं दर्शन झालं तसं संध्याकाळी 4 वाजता आम्ही केदारनाथवरून उतरायला सुरुवात केली, आणि रात्री 12 वाजता आम्ही केदारनाथच्या पायथ्याशी म्हणजे गौरीकुंड जवळ पोहोचलो, आणि तिकडे मस्तपैकी गरम पाण्याची आंघोळ केली। नेक्स्ट दिवशी सोनप्रयाग टू हरिद्वारला आलो, हरिद्वारवरून दिल्लीच्या टुवर्ड्स एक ट्रेन पकडली मसुरी एक्सप्रेस, आणि थोडं दिल्ली फिरलो, आणि आम्ही दिल्लीवरून पकडली 12926 पश्चिम एक्सप्रेस आणि पोहोचलो मुंबईला। तुम्हाला ह्याचा डिटेल ब्लॉग आहे तो लवकरच यूट्यूबला येईल, तेव्हा तुम्ही बघा। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही ट्रेक तुम्हाला वाटते तेवढी इझी नाही आहे बिलकुल।